आता भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। कुलकर्णींनी भेट घेतली आणि त्यानंतर कुटुंबियांचं सांत्वनही केलंय। आपण पाहतोय की मेधा कुलकर्णींनी आजच इथं पुण्यात या पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्याचं कळत आहे। नसरापुरात जे काही घटना घडली होती त्याचा निषेध करत अनेक राजकीय नेते सुद्धा आज त्यांची भेट घेत आहेत आणि त्यामध्येच मेधा कुलकर्णींनी आज त्यांची भेट घेतल्याचं कळत आहे। महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रलंबित केसेस आहेत, पॉक्सोच्या प्रलंबित केसेस आहेत, पुन्हा पुन्हा जे गुन्हे घडतायत अशा सराईत गुन्हेगारांचं प्रमाण सुद्धा 33% प्रमाण हे सराईत गुन्हेगारांचे की ज्यांनी आधीच अशा प्रकारच्या गुन्हे केलेले आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे घडतात, प्रामुख्याने लहान मुलांच्या संदर्भात जेव्हा गुन्हे घडतात तेव्हा साक्ष द्यायला त्या मुलांना कळतही नाही किंवा ती व्यक्ती जिवंत जर ते छोटं मूल जिवंत जर नसेल तर ते कसं काय सांगणार। तर अशा बऱ्याच लूपहोल्स याच्यामध्ये आहेत। तर प्रामुख्याने या कायद्याची सक्षमता जी आहे ही लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे नक्कीच चांगले कायदे येण्यासाठी किंवा अधिक स्ट्रॉंग कायदा आणू शकतो याच्यावर नक्कीच सरकार प्रयत्न करेल। सामाजिक कार्यकर्ते तृप्ती देसाई यांनी सुद्धा पीडित कुटुंबियांची भेट घेतली आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली। 4 वर्षाची चिमुरडी आहे आणि तिच्यावर 65 वर्षाच्या नराधमाने ज्या पद्धतीनं अत्याचार करून हत्या केली, आपण बघतोय की याच्यामध्ये अनेक नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आणि प्रचंड वेदनादायी आहे। याच्यामध्ये आपल्याकडे कायदे जरी असले तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी जी न्याय प्रक्रिया आहे ती एकदम संथ आहे। कारण आता आम्ही अनेक वर्ष या क्षेत्रात काम करतोय। कोपर्डी प्रकरण होतं, त्याच्यात अजून न्याय मिळालेला नाही आहे। मालेगावचं प्रकरण झालं, त्याच्यात अजून न्याय मिळालेला नाही आहे। आता सासपड्याचं प्रकरण झालं। अशा किती मुलींचे अजून जीव जाणार आहेत। ही तर 4 वर्षाची चिमुरडी जिला काहीच कळत नाही, तिची अशा पद्धतीनं निर्गुण हत्या होते आणि त्या कुटुंबाला आम्ही हेच सांगायला आलो की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत। परंतु मला मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हेच सांगायचं आहे की शक्ती कायद्याची अंमलबजावणी तुम्ही का करत नाही।